हॅलो, जय आदिवासी, जय जोहार. कशी काय पब्लिक? काढली का काय ना? काढली? अरे जोश ना. हा, तर ते आता हा वाघमारे गाणं सांगला कारण बाजारात गेला तर सुका आलाच्या, पण आता तसा नाही पोराहो. आता इंस्टाला गेला तर सुका आलाच्या ना. तर तसाच आपल्याकडे इंस्टाच्या पोरी दिला हा काही रील स्टार. तुम्ही तुमचे फोमा नांगेल हव्यास सकाळी उठलंस का दर्शन होय त्यांचाच ना तुम्हाला, हो का नाही? हा, त्याची दिल हा ना. आपल्याला काही प्रश्न विचारायचा हा, त्यांना विचारायचा आहे का नाही? आपले पोसेही विचारायचा हा ना. तुमचे पण मनात हवं, माझे पण मनात हा, ते माना पण विचारायचं हा. चला विचारू बरं. तर प्रश्न विचारू काय? विचार ना. हा, तर आम्ही पोसे आहो ना. अरे जेव्हा सकाळी उठला मोबाईल काढला ना का तुमचा त्या ऐकूच माझे कमरत दुख, माझे कराडान दुख. अरे तुमचा दुख तर तुम्ही जाणं आराम करा ना. अथं इष्टाला येईन ना असा उचलून उचलून सांगायची गरज आहे काय? सांगा बरं याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओढा आमचे दुःख तुमचे परत पोहोच तर दोन एक पैसे पाठवायचं ना. कमेंट मध्ये दिल केलं पाठवा. ओ ही हो आपली चुकी. अरे देवा, त्याचेच करतात त्यांची कमरत ना सांगू ग. चल जाऊ दे, आता दुसरा प्रश्न विचारू. आता मला सांगा, एक पोरींचा असा बार करंदुजे करंदीचा पान भारी वाज रे, करंदुजे करंदीचा पान भारी वाज. आता आपल्याही मग झाडा लावेल हवी ना. आपली झाडाची ज्ञानी पाना वाजत एक करंचेच करंदीचा क्या पान भारी वाजत. याचा मना उत्तर पाहिजे आताच्या आता निघूत ते निघूत. क्या सांगा बरं? तुमचे झाडा लावेल तेच झाडाची पानं वाजवा ना. आता करणचे करंदीचा पान वाज तर तुमची काय वाज? ओ हे तर आपली चुकी निघत आहे. आपला जलद सांगे सांग, जलद पोसे जलद सांगे असा त्यांचा मन सांगायचा. तुम्हाला समजला नाही, मला समजला. आता हा चल जाऊन देस. अजून एक तुम्हाला पण प्रश्न हवा. अरे आखं पोसेंचे हिरो राहत, मिस्टर असं ते राहत, तरी पण स्टोऱ्यांना काय ठेवत? नो लव, सिंगल लाईफ इज बेस्ट. अरे हे काय सांगा बरं? हा, याचा उत्तर पाहायचं का नाही आपल्याला सांगा. हा, या म्हणजे काय असा सांगा. सांग सांग ना. ही नवीन पोरांवर टाकायची जाला. ओ तो इडार आपली सारखे पोसेन जोडो बैठाला. आईचाच नको गायचं लेन्सी हो. चल जाऊ दे. आता एक लास्टचा प्रश्न विचारी. हाव त्या कोणचा रे गाणं ऐक त्या फार पोरींचा. मी वलून वलून तुझा सपन नांग, नाया उठेल हवी न मना बसून नांग. आईचाच तर ही सपन नांग असतेला नाग ना. बास काय करीत काय करीत बस तो काय करील? अवनीचं दिस काम करून हटेल तर निजेल सा. आईचाच तिकडे पोरी कोणाची ना कोणाची स्वप्न नांग तो बास कुशाल निजेल. अरे उठा बास, आता तरी निजेल वस्त. जाऊ दे. आम्हाला पण तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारू काय? माना प्रश्न? अरे आपले पोसे ना प्रश्न या विचारित. बरं नागो ना इष्टाच्या बोरी काय प्रश्न विचारित. विचारा ना. रोला जमा देंगे रोला, मार्केट जाम कर देंगे. विचारा बरं. आजपर्यंत इंस्टाग्रामवर हाय सिस्टर करून असे तुझ्या कोणीक जणी पटवेल? अरे देवा, ही फार आतली गोष्ट सांगली. साधं नाही काही, पण घरामन जाण तोडल्या असा मेसेज मी करायचीच होतो तुला. आयला मला पण एक प्रश्न विचारायचा आहे. तुला पण विचारायचं आहे? त्या विचार ना, विचार बिंदास विचारू काय? विचार. तुम्ही सगळं पोरे सांगा काय? तुम्ही सगळं पोरे सांगा. तू फर्स्ट पोरे आहेस का मी तुझ्याशी ओढा बोल ना? तिकडे तर दुनियाभरच्या पोरी पटवेल राहत ना. कितवा नंबर रहा? 15, 16, 17 ओ ना. ती कोणती फर्स्ट रह? यात काय तुम्हाला भेट? यात आम्हाला काय भेट सांग. यात आम्हाला अजून एक आयटम भेट. बरोबर का नाही? हा चालेल. तर
हे स्टाफ प्लॅटफॉर्म एक चांगला आहे, म्हणजे म्हणजे आपल्या अंगातल्या कला ज्या कोण्यात पोहोचत आहात सगळ्यांपर्यंत पोहोचत आहात ना. दुसऱ्या गावात काय होय ते आपल्यापर्यंत पोहोचत, पण पोराही जरा सावध राहा पोरीही, कारण की इंस्टावर फार अशी पोरापोरी फ्रेंडशिपमध्ये येत आहात, चॅटला बोलता ना फोटो किंवा सेल्फी असे काढता आहात. पण बाय मिस्टेक काही झाला तर पोलीस चौकी भांडण इतर गोष्टी काही झाल्या तर त्याच्यात ना तेच तुमचं फोटो, त्याच तुमच्या सेल्फ्या ना, त्याच तुमची बोलेल चॅट पुरावा म्हणून वापरली जाते. तर याच्यापासून सावध राहावा. धन्यवाद. बाकीचा जय आदिवासी, जय जोहार. जोरदार टाळ्याने या ठिकाणी स्वागत करायचे आहे. खरोखरच तुम्ही एक चांगला मेसेज याच्या माध्यमातून दिला. या ठिकाणी आम्ही देखील ते अनुभवलेलं आहे की बऱ्याचशा इंस्टावरचं लव असतं आणि त्याच्यानंतर 1-2 वर्ष झाल्यानंतर बऱ्याचशा त्या पती आणि पत्नीच्या कंप्लेंट येत असते आणि बरेचसे जेलमध्ये देखील जातात. तर असं थोडंसं न करता आपण आईवडिलांच्या महिना किंवा आपले जे अनुभवी आहे माणसं त्यांच्या सल्ल्यानुसार काही गोष्टी आपण करायच्या आहेत, नाही तर परिस्थिती शेवटी वेगळी उद्भवते. तर ह्याच्यात देखील आपल्याला जनजागृती करून जे एक समाजामध्ये आपल्याला प्रेरणा म्हणून आपण सर्वांनीच काम करायचं आहे. तर जोरदार टाळ्याने या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या ठिकाणी आपल्या मध्ये उपस्थित पत्रकार कुणाल रडे साहेब हे देखील आहेत. नेहमी तळगडापर्यंत जाऊन जनतेशी संवाद साधून आपल्या बातम्या मांडत असतात. त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. त्याच्यानंतर